ओके. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अर्थशास्त्रामध्ये असणारी एक नवीन संकल्पना पाहणार आहोत, जिचं शीर्षक आहे अ, सकल राष्ट्रीय समाधान. आता ही संकल्पना बऱ्याच विद्यार्थ्यांनी किंवा प्राध्यापकांनी ऐकली नसेल, कारण नवीन आहे ती. नवीन संकल्पना आहे. एका नवीन ग्रंथामध्ये मला ती वाचायला मिळाली. तर ही संकल्पना जनरली जगामध्ये जे देश असतात, ते त्यांचा विकास झाला किंवा ते पुढे गेले, यासाठी ते काय करतात, जी-डी-पी जसं आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं. जी-डी-पी हा त्याचा निकष मानतात. परंतु इथं काय झालं आहे, भूतान नावाचा देश आहे जगामध्ये, की ज्या देशामध्ये 222 देशामधून तो सर्वात पुढे आहे. त्याचं कारण त्याने त्या देशामध्ये असणाऱ्या लोकांचं जे समाधान आहे, ही संकल्पनाच सकल राष्ट्रीय समाधान नाव आहे. ते समाधान मोजताना त्याचे जे निकष आहेत ते वेगळे आहेत. आणि जनरली देश जे मोजतात ते निकष वेगळे असतात, की समजा अमेरिकेचा जी-डी-पी वाढला किंवा जपानचा वाढला किंवा चायनाचा वाढला, तर ती डेव्हलपमेंट झाली, विकास झाली असं समजतात. तर भूतानने काय केले, की आपल्या देशामध्ये, त्यांच्या देशामध्ये भूतानमध्ये लोकांना मिळणारं समाधान किती आहे, हा त्याच्यामागचा निकष त्यांनी धरला आहे. आणि त्यानुसार मग त्यांनी त्याच्यामध्ये काही घटकांचा विचार केला आहे. त्याच्यामध्ये पहिला जो घटक आहे त्यांनी घेतला आहे, म्हणजे भूतान या देशाने, तो आहे आर्थिक स्वयंपूर्णता. हा त्यातला पहिला पॉईंट आहे, जो आपण आज पाहणार आहोत. तर आर्थिक स्वयंपूर्णता म्हणजे काय, की त्याच्यामध्ये त्यांनी असं मांडले, की जगामध्ये जी भौतिक प्रगती होते, ज्याला आपण घरातील वस्तू म्हणू, बंगले म्हणू, गाडी, कपडे, त्याला भौतिक प्रगती म्हणतो आपण, म्हणजे वस्तूंची संख्या. म्हणजे एखाद्या विकसित देशामध्ये लोकांना किती वस्तू मिळाल्या कन्झम्पशन करायला, याच्यावर त्याचं डेव्हलपमेंट मोजतात. परंतु भूतानने काय केलं, त्यांनी ती वेगळी संकल्पना मांडली. त्यांनी असं मांडलं, की कोणत्याही देशातील व्यक्तीला किंवा एखाद्या कुटुंबाला जर जास्त गरजा पूर्ण झाल्या तर त्याचं समाधान नाही मिळत. त्यांनी मांडले, म्हणजे भूतानने. तर ते असं म्हणतात, की समाजातील व्यक्तींच्या गरजा ह्या न संपणाऱ्या असतात. म्हणजे अर्थात अर्थशास्त्रामध्ये गरजा आणि इच्छा याच्यामध्ये फरक केलेला नाही बऱ्याच विश्लेषण करताना. तर त्या गरजा संपत नाहीत. मग त्यांनी सांगितले, की समजा एखाद्या व्यक्तीने घर घेतलं किंवा जास्त ठिकाणी घर घेतलं, गाडी घेतली, बंगला आहे, कपडे घेतले, घरातील फर्निचर घेतलं, तरी तो समाधान मिळत नाही. कारण माणसाच्या गरजा हे संपत नाही. त्यांनी एक शब्द वापरला त्याच्यामध्ये, की गरजा जशा तुम्ही पूर्ण करणार, त्या तशी तुमची तृष्णा किंवा इच्छा वाढत जाते. म्हणून त्याने शब्द वापरला आहे, इच्छा ह्या अमर्याद असतात. आणि त्यामुळे व्यक्तीने आपल्या गरजा ह्या कमीत कमी किंवा मर्यादित ठेवाव्या, की ज्यामुळे त्याला समाधान मिळेल. हा त्याच्यामधला पहिला पॉईंट घेतला त्यांनी. त्यानंतर आपण त्यांनी त्याच्यामधला दुसरा पॉईंट घेतला आहे, संस्कृतीचे जतन आणि संवर्धन. बघा, म्हणजे देशाची जी संस्कृती असते त्याचा विचार आपण केला तर त्यानुसार आपल्याला समाधान मिळतं. जसं की आता त्यांनी सांगितलं, की विकसनशील देशामध्ये किंवा देशांनी WTO, IMF आणि वर्ल्ड बँक सारख्या, म्हणजे ह्या ज्या जागतिक संस्था आहेत, वर्ल्ड बँक, WTO, IMF, ह्या जागतिक संस्था आहेत, यांच्या दबावाखाली काय केले, आपण सर्व जगातील देशांनी नवीन धोरण स्वीकारलं. परंतु हे धोरण स्वीकारत असताना त्यांनी आपल्या देशातील संस्कृती, परंपरा याचा विचार केलेला नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जसं आपण पाहिलं, की समजा आपल्या देशामध्ये फार वर्षापूर्वी म्हणू आपण, साधारणतः 50-60 वर्षापूर्वी आपल्या देशातील लोकांच्या गरजा हे मर्यादित होत्या आणि त्यामुळे ते त्या गरजामध्ये समाधानी होते. परंतु पुढे काय झाले, ह्या जी-डी-पी वाढवण्याच्या नादामध्ये आणि भौतिक प्रगतीच्या नादामध्ये आपण आपल्या अनेक गरजा वाढवल्या आणि त्याच्यामधून माणूस काय झालं, त्यांनी सांगितले, ती संस्कृती आपण विसरलो आणि त्यामुळे त्या व्यक्तीला किंवा त्या समाजातील व्यक्तीला मिळणारे समाधान कमी होत गेले. त्यांनी शब्द वापरला आहे पुढे, की जी-डी-पी वाढवण्याच्या नादामध्ये देशाची संस्कृती याची भान लोकांना राहिलेली नाही आणि त्यामुळे देशाला बाधा आणणाऱ्या वस्तू आणि सेवा यांचे उत्पादन वाढले, परंतु संस्कृती आपण विसरलो. म्हणून आपण आता काय झालं आपल्याकडे, की भरमसाठ वस्तू आणि सेवांचे आपल्याकडे, म्हणजे जगामध्ये विकसित देशामध्ये जास्त आपल्यापेक्षा, आपल्याकडे ते सुरुवात झालेली. किंवा आपल्याकडे वस्तूचे उत्पादन नाही झालं तरी आपण आयात करतो. समजा आपल्या देशामध्ये अनेक वस्तू अशा आहेत की ज्या आपल्याकडे उत्पादन होत नाहीत. उदाहरणार्थ चायनाच्या वस्तू असतील किंवा जपानच्या इलेक्ट्रॉनिक क्षेत्रामध्ये आहेत. चायनाच्या अनेक वस्तू आहेत आपण ज्या व्हेकलमध्ये किंवा घरामध्ये वापरतो, त्या वस्तू आणि सेवा आपल्याकडे आपण आयात करतो. म्हणजे आपण तयार नाही करत, पण आयात करतो. पण तो शेवटी त्याचा परिणाम काय होतो, आपल्या देशातील वस्तू आणि सेवांची संख्या वाढते आणि त्याच्यामागे माणूस सारखा धावतो, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये समाधान नाही. म्हणजे इथं काय केलं, की तुलना केली भूतान आणि इतर देशांची, की ज्या देशामध्ये वस्तू आणि सेवांची संख्या खूप वाढली पण ते समाधानी नाही, ते सारखे पळत आहेत असं म्हणून. जसं आपण मुंबईसारख्या शहरामध्ये गेलो, समजा एक उदाहरण सांगतो, तर त्याच्यामध्ये आपण सारखे लोक पळत राहतात, सकाळपासून पळत राहतात. म्हणजे जे कामं असतात, कोणाचा बिझनेस आहे, व्यापार आहे, ड्युटी आहे, इतर कामं असेल, त्यामध्ये पळत राहतात सारखे लोक, पण त्यांना समाधान नाही. तसं विकसित देशामध्ये याच्यापेक्षा पुढे आहे. विकसित देशामध्ये खूप डेव्हलपमेंट झाल्यामुळे त्यांना समाधान नाही, असं त्यांचं म्हणणं आहे.
त्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे ते आहे लोकशाही स्वरूपातील कार्यक्षम सरकार. हा फार महत्त्वाचा घटक आहे, लक्षात ठेवा. म्हणजे कोणत्याही देशामध्ये जे सरकार असतं, सरकार म्हणजे केंद्र असेल राज्य असेल, कोणते सरकार जी शासन व्यवस्था असते ती लोकशाही स्वरूपात असली पाहिजे. म्हणजे त्यांनी असं म्हणलं त्याच्यामध्ये की आपल्या देशामधील किंवा अनेक देशामधील इतरही देशामध्ये सत्ता किंवा सरकार कशामध्ये अडकलेलं माहिती आहे का? त्यांनी एक शब्द वापरला आहे त्याच्यामध्ये, म्हणजे सत्तेसाठी धन आणि धनासाठी सत्ता या चक्रामध्ये ते अडकले. म्हणजे एखाद्या व्यक्तीला समजा लोकप्रतिनिधी व्हायचं असेल, कोणताही असेल, स्थानिक स्वराज्य संस्थापासून ते आमदार खासदारापर्यंत, ते काय करतात त्याच्यामध्ये पैशाची इन्व्हेस्टमेंट करतात. म्हणजे काय झालं, सत्तेसाठी धन वापरलं गेलं आणि पुढच्या काळामध्ये मग सत्तेचा वापर हा धनासाठी करायचा. आणि त्याच्यामधून काय झालं मग की समाजातील फार मोठा एक वर्ग आहे की ज्याच्याकडे यांचं दुर्लक्ष चाललं. म्हणजे त्यांनी शब्द वापरला त्याच्यामध्ये अल्पजन हिताय अल्पजन सुखाय हे तत्व असतं त्याच्यामध्ये. अल्पजन हिताय अल्पजन सुखाय म्हणजे काय, कमीत कमी लोकांचं हित त्याच्यामध्ये पाहिलं जातं आणि सर्वसामान्य लोक जे जास्त संख्या आहे, समजा आपल्या देशामध्ये 140 कोटी लोकसंख्या सांगतो आपण, साधारणतः सांगतो म्हणजे तशी गणना झालेली, त्यानुसार त्याचा विचार केला तर वरचे 40 कोटी लोकसुद्धा याच्यामध्ये येत नाहीत. कशामध्ये, की जे समाधानी आहेत किंवा सुखी आहेत. ते आपण 5% असतील लोक, साधारणतः 5 कोटी म्हणू आपण, ते येतील. बाकीच्या लोकांच्या गरजा भागलेल्या नाहीत. त्याचं कारण तिथं लोकशाही सरकार जे आहे ते कार्यक्षम नाही असं त्यांचं म्हणणं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की व्यक्तीने म्हणजे जे लोकप्रतिनिधी आहेत त्याचे शब्द वापरले त्यांनी की म्हणजे लोकप्रतिनिधीने धर्माने वागले पाहिजे. धर्माने म्हणजे नीतीने वागले पाहिजे. म्हणजे याचा अर्थ काय की आपले जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांचं काम काय मुळात, की समाजामध्ये असणाऱ्या लोकांच्या गरजा पूर्ण करणे. गरजा म्हणजे रस्ते असेल, वीज असेल, लाईट असेल, आणि इतर काही शिक्षण असेल, आरोग्य असेल, ह्या गरजा पूर्ण करणे. परंतु ते नीतीने वागत नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्यामुळे प्रत्येक देशामध्ये असणारी जी सर्वसामान्य लोक किंवा जनता आहे ती या ठिकाणी समाधानी होऊ शकत नाही. त्याच्यानंतर पुढे जे त्यांनी मुद्दा जो सांगितलेला आहे तो जास्त महत्त्वाचा आहे असं आपण म्हणू. कारण त्यांनी असं म्हणलं आहे की जगामधल्या प्रत्येक व्यक्तीने असं विचारायचं स्वतःला. त्याचे शब्द वापरला आहे, म्हणजे पॉईंट आहे तो की मी कोण आहे. त्याच्यात पॉईंट आहे 14 नंबरचा, म्हणजे पॉईंट त्याच्यामध्ये. त्याचा अर्थ काय होतो, त्यांनी सांगितले की जगामध्ये पूर्ण जग आहे, म्हणजे शब्द वापरला त्याच्यामध्ये. जगामध्ये अनेक खंड आहेत, नंतर खंडामध्ये देश असतात, देशामध्ये मग तालुका म्हणजे जिल्हा, तालुका आणि आपलं गाव. म्हणजे तिथं सांगायचं तात्पर्य काय त्यांनी सांगितलेलं आहे की मी कोण आहे हे व्यक्ती विसरलेला असतो आणि त्यामुळे तो सारखा प्रगतीच्या मागे पळत राहतो. ती प्रगती नसते पण पळत राहतो. त्याने एक शब्द वापरला त्या ठिकाणी, ॲपल कंपनीचा स्टीव्ह जॉब्स याचा त्याने उल्लेख केला आहे. तो असं म्हणतो की व्यक्ती कोणत्याही ठिकाणी जेव्हा एखादा आपण अंत्यविधीला जातो त्यावेळेस व्यक्तीला असं वाटतं की म्हणजे त्याला मरणाची भीती वाटते आणि त्याला असं वाटतं की माणसाच्या जीवनाचं काही खरं नाही, आपण असं नाही केलं पाहिजे असं म्हणतो. पण त्याने शब्द वापरला आहे ही म्हणजे ही भावना असते ती मृत्यूच्या प्रसंगी असते थोडीशी. अंत्यविधीच्या प्रसंगी 5-10 मिनटं, अर्धा घंटा. परंतु घरी आला की तो काय करतो, पुन्हा त्याच मार्गाला लागतो. म्हणजे एखादा व्यक्ती फार श्रीमंत असेल, त्याने समाजातील लोकांना फसवलं असेल, तर ते भूतानच्या मते भूतान यांनी सांगितले की म्हणजे भूतान या देशाने की तो काय करतो, तात्पुरतं म्हणतो असं की आपण लोकांना फसवणार, परंतु जेव्हा घरी येईल तो आणि घरी जाऊन त्याच्या कामाला लागेल किंवा उद्या सकाळी तो त्याच मार्गावर जातो. कोणत्या, की समाजातील लोकांना फसवणे असेल किंवा एखाद्याचं लुबाडणं असेल, आणि त्यामुळे तो समाधान राहू शकत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. त्यानंतर पुढचा आहे तो निसर्गाशी एकरूपता. हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे त्यांनी सांगितलं की समाजामध्ये जेव्हा आपण जीवन जगत असतो त्यावेळेस आपण निसर्गाशी एकरूप राहत नाही. म्हणजे काय, तर आपल्याला लागणाऱ्या वस्तू आणि सेवा ज्या असतात त्या आपण निसर्गाचा नियम पाळून त्या उपभोग घेतला पाहिजे किंवा त्या वापरल्या पाहिजे. मग त्यांनी सांगितले की समाजातील लोकांना अनेक बाबीची चिंता असते. उदाहरणार्थ त्याच्यामध्ये त्यांनी म्हणले की लोक एकतर एकमेकाचा हेवा करतात, द्वेष करतात, हे तर आहेच, परंतु लोकांना काळजी काय असते की प्रमोशन कधी होईल माझं. म्हणजे हा विशेष करून सर्व्हिसमधल्या लोकांचा विषय त्यांनी मांडला आहे. इन्क्रिमेंट कधी, माझं ट्रान्सफर कधी होईल किंवा होऊ नये काही ठिकाणी असेल तर, असं याच्यामध्ये लोक अडकतात. परंतु ते असं म्हणतात की म्हणजे भूतानच्या याने विश्लेषण असं केलं त्या इंडेक्स मांडणाऱ्या व्यक्तीने की आपण नैसर्गिकपणे जीवन जगलं पाहिजे. कारण त्यांनी म्हणलंय कोणत्याही व्यक्तीला सुखी समाधानी जीवन जगण्यासाठी चंगळवादी वस्तूची खऱ्यात लागत नाही. बघा, तर उंची कपडे लागत नाही, तर त्याने निसर्गाशी एकरूप राहिलं पाहिजे. म्हणजे काय, तर त्याने कमीत कमी वस्तू आणि सेवांचा वापर करून, म्हणजे मुळात त्यांचा सारांशच असा आहे की कमीत कमी गरजा त्यांनी पूर्ण केल्या पाहिजे. तसं असेल तर मग तो त्या इंडेक्सनुसार समाधानी जीवन जगू शकतो. आणि आणखी एक त्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा मांडला त्याच याच्यावर आहे स्लाईडमध्ये,
त्यांनी की शेवटी आनंदाचा निर्देशांक म्हणजे काय. तर त्यांनी भूतानचं सांगितलं उदाहरण त्याच्यामध्ये की भूतान या देशामध्ये लोक सर्वात सुखी का आहेत. हा मला वाटतं ह्या आपल्या विषयामधला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण त्यांनी काय म्हणलं त्याच्यामध्ये की भूतानमध्ये लोक सुखी का आहेत, तर 2-3 बाबी सांगितल्यात महत्त्वाच्या त्यांनी म्हणले भूतानमध्ये चोऱ्या होत नाहीत, पहिली बाब. म्हणजे ज्याने माणूस बेचैन असतो त्याच्यामध्ये ही एक बाब आहे. नंतर तेथील लोक वाहतुकीचे नियम पाळतात. बघा आपण मुंबईसारख्या ठिकाणी मी मागच्या स्लाईडमध्ये बोललो होतो की मुंबईसारख्या ठिकाणी किंवा कोणत्या मोठ्या नाशिक असेल, औरंगाबाद, जे आपल्या भारतामध्ये राज्यामध्ये मोठे शहर, त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी समस्या अशी असते की एखादा व्यक्ती जेव्हा त्याचं काम आटोपून घरी जातो तर मी ट्रॅफिकमध्ये अडकतो काय, इथून तो बेचैन निघतानाच होतो म्हणजे. आणि त्यांनी सांगितलं मग तेथील लोक म्हणजे भूतानमधले वाहतुकीचे नियम पाळतात. बघा म्हणजे ही दुसरी गोष्ट आहे. पहिले चोऱ्या होत नाहीत, ती एक लोकांना चिंताग्रस्त असते, म्हणजे ज्या लोकांकडे जास्त प्रॉपर्टी असेल त्यांना. आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाची बाब, सगळ्यात महत्त्वाची त्याच्यामधली जी मागच्या याच्यामध्ये आलेली ती की भूतानमध्ये कोणत्याही प्रकारचे शिक्षण विद्यार्थ्यांना मोफत आहे. आता ही फार क्रांतिकारी बाब आहे बरं का तसं पाहिलं. जसं आता आपण मला वाटतं तामिळनाडूमध्ये हा निर्णय झालेला आहे तिथल्या मुख्यमंत्र्यांनी की त्याच्या देशातील विद्यार्थ्यांना शिक्षण त्यांना मोफत केलेलं आहे. म्हणजे सगळ्यात मोठा क्रांतिकारणी आत्ता मागच्या महिन्यात. तसं भूतानने हा केव्हाच केलेला आहे. शिक्षण मोफत म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला पारंपरिक शिक्षण घ्यायचं, व्यवसाय घ्यायचं, म्हणजे आर्ट्स, कॉमर्स, सायन्स याला पारंपरिक. तर मेडिकल, इंजिनिअरिंग, फार्मसी हे सगळी मोठी यादी येते ती आपली. ते सर्व शिक्षण मोफत आहे. आणि मला वाटते कोणत्याही देशामधील जो पालक असतो, एक मोठा वर्ग येतो, तो पालक त्या बाबीने परेशान असतो किंवा अस्थिर असतो की त्याचा एखादा मुलगा आहे, मुलगी आहे, ती हुशार असेल समजा आणि काही थोड्याशा कमी पर्सेंटेजने तिचा नंबर त्या पाल्याचा लागला नाही, तर त्याला डोनेशन भरावं लागतं आणि ते फार जास्त असतं. मी मागे एकदा बोललो होतो एका दुसऱ्या व्याख्यानामध्ये की आजच्या काळामध्ये म्हणजे शिक्षणाचा बाजार आपल्याकडे एवढा वाढला, व्यावसायिक, विशेष करून व्यावसायिक कॉलेजमध्ये, की एखादा मध्यमवर्गीयसुद्धा त्याच्या मुलाला किंवा मुलीला एखादं व्यावसायिक शिक्षण द्यायचं असेल तर त्याला बँकेचं किंवा एखाद्या संस्थेचं, पतसंस्थेचं लोन काढावं लागतं. म्हणजे इथपर्यंत जातो. म्हणून शिक्षण ही सगळ्यात तशी शिक्षण मध्यवर्ती कल्पना आहे. म्हणजे जगामधल्या कोणत्याही देशामध्ये समाज पुढे जाण्यासाठी शिक्षण ही मध्यवर्ती संकल्पना सगळ्यात महत्त्वाची. म्हणजे शिक्षण ॲक्च्युली शिक्षण सरकारने दिलं पाहिजे अशी बेसिक संकल्पना आहे ती, पण ती पाळलं जात नाही. जसं आपल्याकडे इतिहासामध्ये आपण जर पाहिलं तर महात्मा फुलेंनी एक संदर्भ मांडला होता पहा, हंटर कमिशनसमोर तो आयोग त्याच्यासमोर मांडला होता की आपल्या देशातील मुलांना प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे द्या. ते आजही झालेलं नाही. आज आपण पहिलीपासूनच पाहतो, हे सगळं विषयांतर नाही करायचं आपल्याला, परंतु किती फीस आहेत त्याच्या. म्हणून भूतानमध्ये शिक्षण मोफत आहे, तेथील चोऱ्या होत नाहीत भूतान या देशामध्ये आणि लोक वाहतुकीचे नियम पाळतात. त्यामुळे 222 देशामध्ये त्यांनी दिले, त्याच्यामध्ये भूतान हा देश 222 देशामध्ये सर्वात सुखी देश आहे. आणि त्यामुळे आपण जर विचार केला तर आपली जी संकल्पना आहे GNH म्हणजे ग्रॉस हॅपीनेस इंडेक्स किंवा त्याला साध्या भाषेमध्ये आनंदाचा निर्देशांक, म्हणजे जगातील कोणत्याही देशामध्ये लोक आनंदी आहेत, कसे आहेत, तर याचा निकष भूतानने मांडला. आणि त्यानुसार अशा जर गोष्टी पाळल्या तर त्या देशातील लोक आनंदी होतील. म्हणून त्यांनी त्याच्यामध्ये एक वाक्य वापरलेलं आहे, तेही खूप महत्त्वाचं आहे की समजा जगामध्ये आपण GDPचा विचार केला की GDP कोणाचा जास्त आहे, तर अमेरिकेचा असेल, चायना असेल, जपान असेल. परंतु भूतान असं म्हणतो की जगातील कोणताही देश GDP कमी असूनसुद्धा GDP जास्त असणाऱ्या देशापेक्षा सुखी असू शकतो. पण कधी जर ह्या गोष्टी पाळल्या गेल्या तर, म्हणजे मोफत शिक्षण दिलं असेल, त्या देशामध्ये चोऱ्या होत नाहीत, म्हणजे कायदा सुव्यवस्था स्ट्रिक्ट कडक असेल आणि त्या देशातील लोक वाहतुकीचे नियम पाळत असतील, तर त्या देशामधील लोक समाधानी असतात असं आपण या ठिकाणी सांगू शकतो. तर या ठिकाणी आपण अशा प्रकारे सकल समाधान ही संकल्पना क्लिअर केली आहे. या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू.